नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या पण अनेकदा गोंधळ निर्माण करणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन. दोन्ही दिवस राष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे, दोन्ही दिवस संविधानाशी संबंधित. पण नेमका फरक काय? दोन्ही एकच आहेत का, की दोघांची भूमिका वेगळी आहे? आज या प्रश्नांची सविस्तर सोप्या शब्दात उकल करूया. सर्वात आधी संविधान समजून घेऊया. संविधान म्हणजे देश चालवण्याचा सर्वोच्च कायदा. राज्य कसे चालेल, सत्ता कुणाकडे असेल, नागरिकांचे हक्क काय असतील, सरकारच्या मर्यादा काय असतील, हे सर्व संविधान ठरवतं. भारताचं संविधान जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. संविधान तयार केलं गेलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि लागू झालं 26 जानेवारी 1950 रोजी. या दोन तारखा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिन. या दिवशी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकार केलं. हा दिवस आपल्याला काय शिकवतो? संविधानाची निर्मिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संविधानातील मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय. संविधान दिन म्हणजे विचारांचा, तत्वांचा आणि मूल्यांचा दिवस. हा दिवस आठवण करून देतो की भारत केवळ भूभाग नाही, तर तो संविधानावर उभा असलेला राष्ट्र आहे. 2015 पासून भारत सरकारने अधिकृतपणे 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून घोषित केला. आता येऊया प्रजासत्ताक दिनाकडे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. या दिवशी भारत ब्रिटिश राजसत्तेपासून पूर्णपणे मुक्त होऊन लोकशाही प्रजासत्ताक झाला. याच दिवशी भारताने स्वतःचा राजा नसलेला जनतेचा देश म्हणून जन्म घेतला. प्रजासत्ताक म्हणजे काय? जिथे सत्तेचा अंतिम मालक राजा नाही, राणी नाही, तर जनता आहे. म्हणजेच वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्द प्रत्यक्षात अंमलात आले. राष्ट्रपती पदाची स्थापना, सार्वभौम भारत, लोकशाही व्यवस्था म्हणूनच राजपथावर भव्य संचलन, सैन्याची ताकद, राज्यांची झलक. या सर्वाचा उद्देश एकच, भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे हे दाखवणं. थोडक्यात सांगायचं तर संविधान दिन विचारांचा पाया, प्रजासत्ताक दिन त्या विचारांची अंमलबजावणी. आज प्रश्न असा आहे की आपण हे दिवस फक्त साजरे करतो का, की त्याचा अर्थ समजून घेतो? संविधान दिन आपल्याला विचार करायला लावतो. आपण संविधान पाळतोय का? प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो, सत्ता जनतेकडे आहे, पण जबाबदारी ही जनतेचीच आहे. जोपर्यंत नागरिक संविधान जाणणार नाही, तोपर्यंत लोकशाही मजबूत होणार नाही. संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन वेगळे पण एकमेकांना पूरक दिवस आहेत. एक दिवस विचार घडवतो, दुसरा दिवस त्या विचारांना बळ देतो. संविधान वाचलं नाही तर प्रजासत्ताक पोकळ ठरतं, आणि प्रजासत्ताक जगलं नाही तर संविधान केवळ पुस्तकात उरतं. या संदेशासह मी आपला निरोप घेतो. जय संविधान, जय लोकशाही.